उरण तालुक्यातील पिरवाडी परिसर आज सकाळी एका धक्कादायक घटनेने हादरला। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नाल्यातून अचानक धुराचे लोट बाहेर पडले आणि परिसरात तीव्र उग्र वास पसरला। या घटनेमुळे अनेक नागरिकांचा श्वास घुसमटू लागला, तर घाबरलेल्या लोकांनी घरे सोडून बाहेर धाव घेतली। काही ठिकाणी घबराटीचे वातावरण निर्माण झाले। स्थानिक नागरिकांनी ONGC कंपनीच्या परिसरातून रासायनिक पदार्थ नाल्यात सोडल्याचा गंभीर आरोप केलाय। मात्र या प्रकरणावर ONGCने अधिकृत स्पष्टीकरण देत तेल गळती झाल्याच्या बातम्या फेटाळल्या आहेत। कंपनीच्या माहितीनुसार सकाळी सुमारे 10:50 स्टॉर्म वॉटर चॅनलमधून ॲसिडिक धूर बाहेर पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या। तात्काळ आपत्कालीन पथकाने तपास केला असता पाईपलाईनमध्ये कोणतीही गळती आढळली नसल्याचे सांगण्यात आले आहे। तसेच कंपनीच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसून या धुरामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही ONGC कडून करण्यात आले आहे। दरम्यान घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेमुळे पुन्हा एकदा उरण औद्योगिक परिसरातील प्रदूषण, सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। एका साहेबांनी तर डायरेक्ट सांगितलं की तुम्ही टाकलात म्हणून। एवढा जलनशल होता की त्याचे वापर निघाला। आम्ही व्हिडिओ करून ठेवले। या ONGC मुळे आम्हाला खूप धोका आहे। यांनी काहीतरी करावा आणि त्या अधिकाऱ्याच्यावर ज्यांनी सोडला आहे बेजबाबदारी केली आहे, ज्याच्यामुळे आईल सुटला आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या समस्या सोडवल्या पाहिजेत। आता एकंदरीत ONGC अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे, काय नक्की ते बोलतात आम्ही बैठक घेऊ, पण ते टाळाटाळ करतात। 1-2 माणसांना घेऊ जात बघा। आमचं म्हणणं आहे की जेवढे घरदार आहेत तिथे नाल्याच्या शेजारी, त्यातून एक घरातून एक प्रतिनिधी घेऊन जावा आणि 2-3 पत्रकारांना बरोबर घेऊन जावा। सरपंच, उपसरपंच आणि आमच्या गावचे आहेत ते सगळ्यांनी एक माणूस यावा, आमचं म्हणणं आहे। असं लुपीछुपी नको। ONGCचे अधिकारी लुपीछुपी करतात आणि भांडणं लावतात। इन्सिडेंस आहे आणि हा दर टायमाला यांची सिक्युरिटी आहे ती कोणत्या पद्धती आहे ती अजूनपर्यंत म्हणजे एवढा अपडेट असून सुद्धा कोणत्याही प्रकारची जी सिक्युरिटी पाहिजे ती होत नसल्याकारणाने ग्रामस्थांना हा जीवाशी खेळणारा हा खेळ आहे। त्यामुळे हा कुठेतरी थांबण्यात यावा आणि एवढी मोठी ONGC कंपनी, एवढा मोठा त्यांचा प्रोजेक्ट, तर होणाऱ्या या सगळ्या संदर्भात काहीतरी एक सिक्युरिटी आणि आतल्यात घ्यायला पाहिजे, जेणेकरून हा जो भाग आहे तो ग्रामस्थांना किंवा गावकात नाही। आता हा जो नाला आहे हा समुद्रकिनारी जॉईन झालेला आहे। हा जो पाण्याचा प्रवाह जर समुद्रात गेला तर माशांचा प्रॉब्लेम आहे। परत आता असणारे काही आता पर्यटक आहेत त्याच्या संख्येची वाढ झालेली आहे। म्हणजे हा जीवनाशी खेळलेला हा जवळजवळ खेळच आहे। तरी ONGC लवकरात लवकर या विषयावर ग्रामस्थांमार्फत आंदोलनाचा एक पुकारलं जाईल। जनोदय करिता घनश्याम कडू, उरण।